हॅलो स्टुडंट्स, आज आपण इकोसिस्टीममधला फूड चेन हा पार्ट पाहणार आहे की पहा इकोसिस्टीममध्ये आतापर्यंत आपण बायोटिक फॅक्टर आणि टाइप्स ऑफ इकोसिस्टीम हा पार्ट आपला झालेला आहे. त्यानंतर आज आपण फूड चेन हा पार्ट पाहणार आहोत. तर पहा फूड चेन म्हणजे नेमकं काय आणि किती टाईपच्या फूड चेन आपल्याला पाहायचे आहेत ते पहा. द सिक्वेन्स ऑफ द इटर्स बीइंग इटन इज कॉल्ड ॲज अ फूड चेन. याचा अर्थ काय होतो की एक लिव्हिंग ऑर्गॅनिझम दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमवरती फूडसाठी जो डिपेंड असतो तो जो काही सिक्वेन्स असतो की जसं आपण इकोसिस्टीममध्ये पाहिलेलं आहे की त्याच्यामध्ये अबायोटिक फॅक्टर असतात आणि बायोटिक फॅक्टर असतात. आणि अबायोटिक फॅक्टरच्या मदतीनं जे प्रोड्युसर्स आहेत ते फूड तयार करतात. प्रोड्युसरने तयार केलेलं फूड हे हर्बिओर घेतात. हर्बिओर्स हे एक फूड आहे कोणाचं? कार्निवोर्सचं. आणि कार्निवोर्समध्ये बरेच प्रकार आहेत की ज्याच्यामध्ये प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर, टर्सरी कंझ्युमर म्हणजेच एका कडून म्हणजे एक जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे तो दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फूड असतं, ज्याला म्हटलं जातं द सिक्वेन्स ऑफ द इटर्स बीइंग इटन. आता पहा, द बायोटिक फॅक्टर्स ऑफ द इकोसिस्टीम आर लिंक्ड टुगेदर बाय फूड. याचा अर्थ असा होतो की या इकोसिस्टीममध्ये जे काही बायोटिक फॅक्टर्स आहेत हे एकमेकांमध्ये काय झालेले आहेत? इंटरकनेक्टेड आहेत फूडसाठी. फॉर एक्झाम्पल, जसं आत्ता सांगितलेलं एक्झाम्पल, प्रोड्युसर्स फॉर्म द फूड फॉर द हर्बिओर्स. म्हणजे इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या मदतीनं प्रोड्युसर हे फूड तयार करतात. हे जे फूड असतं ते कोणाचं असतं? हर्बिओर्स. द हर्बिओर्स फ्रॉम द फूड फॉर द कार्निवोर्स. म्हणजेच ही जी लिंक आहे याला म्हटलं जातं फूड चेन. आणि या फूड चेनमध्ये समजा एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमला दुसऱ्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमनं फूड म्हणून सिलेक्ट केलं तर याचा अर्थ ऑटोट्रॉप्सनी किंवा ज्याला आपण म्हणतो प्रोड्युसरनी तयार केलेलं फूड म्हणजेच ही एक आहे एनर्जी आहे. ही एनर्जी एकाकडून दुसऱ्याकडे ट्रान्सफर झाली, ज्यालाच म्हटलं जातं एनर्जी फ्लो असंही म्हटलं जातं. पुढे पहा, द व्हेरियस स्टेप्स इन अ फूड चेन आर कॉल्ड ॲज अ ट्रॉपिक लेवल्स. फूड चेनमध्ये ज्या काही लेवल आहेत ज्याला म्हटलं जातं ट्रॉपिक लेवल्स. याच्यामध्ये एनर्जी इज अ ट्रान्सफर फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू अनदर ट्रॉपिक लेवल. दिस ट्रान्सफर ऑफ एनर्जी फ्रॉम वन ट्रॉपिक लेवल टू द अनदर ट्रॉपिक लेवल इज कॉल्ड ॲज अ एनर्जी फ्लो. म्हणजेच या कन्सेप्टमध्ये फूड चेन या कन्सेप्टमध्ये आपण अशी एक इंटरकनेक्टेड लिंक पाहणार आहोत की कोणता ॲनिमल हा कुणाचा फूड आहे. म्हणजे प्रोड्युसरनी तयार केलेलं फूड हे हर्बिओर्स आणि हर्बिओर्स हे एका लिव्हिंग ऑर्गॅनिझम फूड आहे ज्याला म्हटलं जातं कार्निवोर्स. म्हणजे हे इंटरकनेक्टेड होत असताना फूड घेणं म्हणजेच एनर्जी घेणं आणि एनर्जी घेतल्यामुळं आपण दुसऱ्याचं फूड होणं म्हणजे काय आहे? एनर्जी ट्रान्सफर होणं. ही जी एनर्जी ट्रान्सफर होण्याची जी प्रोसेस आहे ज्याला म्हटलं जातं एनर्जी फ्लो. म्हणजे ह्या एकाच पॉईंटमध्ये आपण दोन पॉईंटचा स्टडी करतोय, कारण आपल्याला पुढे जाऊन एनर्जी फ्लोसुद्धा हा पॉईंट स्टडी करायचा आहे. तर पहा, एन्व्हायरमेंटमध्ये नंबर ऑफ टाईप्सच्या फूड चेन आहेत. सुरुवातीला आपण पाहूया फूड चेन इन अ पॉन्ड इकोसिस्टीम. जसं आपण पॉन्ड इकोसिस्टीम पाहिली, या पॉन्ड इकोसिस्टीममध्ये आपल्याला पाहिलं की अबायोटिक फॅक्टर आहेत, बायोटिक फॅक्टर्स आहेत की ज्याच्यामुळे आता हा कन्सेप्ट पाहिला. आता आपण फूड चेन पाहूया की ज्याच्यामध्ये फायटोप्लॅन्क्टन्स याचा अर्थ काय होतो की जे प्रोड्युसर आहेत किंवा याला म्हटलं जातं ऑटोट्रॉप्स असं म्हटलं जातं की जे इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या मदतीनं फूड तयार करतात. फायटोप्लॅन्क्टनने तयार केलेलं फूड हे घेण्याचं काम हे झू प्लॅन्क्टन करतात. की झू प्लॅन्क्टनमध्ये आपल्याला एक्झाम्पल माहिती आहे की डॅफ्निया. आता या झू प्लॅन्क्टनना खाण्याचं काम पॉन्ड इकोसिस्टीममध्ये फिशेस करतात. फिशला खाण्याचं काम हे स्नेक्स करतो. आता पहा, फायटोप्लॅन्क्टन्स हा प्रोड्युसर झाला, झू प्लॅन्क्टन्स हा हार्बिओर्स झाला. त्याच्यानंतर झू प्लॅन्क्टनला खाणारा हा कार्निवोर्स आहे की ज्याला म्हटलं जातं फर्स्ट प्रायमरी कंझ्युमर. स्नेक हा काय झाला? सेकंडरी कंझ्युमर. म्हणजे याचा अर्थ फायटोप्लॅन्क्टननी तयार केलेली एनर्जी ही झू प्लॅन्क्टनकडे गेली, झू प्लॅन्क्टनकडून फिशेसकडे गेली, फिशेसकडून स्नेककडे गेली. आता याच्यामध्ये जी प्रत्येक स्टेप आहे ज्याला ट्रॉपिक लेवल असं म्हणलेलं आहे. म्हणजे ट्रॉपिक लेवल फर्स्ट, ट्रॉपिक लेवल सेकंड, थर्ड आणि फोर्थ. म्हणजे इथे एनर्जी काय झालेली आहे? ट्रान्सफर झालेली आहे. कोणती एनर्जी? फायटोप्लॅन्क्टननं तयार केलेली एनर्जी. आणि जेव्हा या प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमचा लाईफ स्पॅन संपतो तेव्हा स्नेकनी फिशला खाल्लेलं असणार आहे. त्यामुळं जेव्हा त्याचा लाईफ स्पॅन संपतो तेव्हा एन्व्हायरमेंटमध्ये शिल्लक राहतं स्नेकची डेड बॉडीज.
आता जेव्हा डेड बॉडी डिकम्पोज होते, एन्व्हायरमेंटमध्ये आपण इकोसिस्टीममध्ये पाहिलेले आहे की इकोसिस्टीममध्ये की जसं बायोटिक कंपोनंटमध्ये आपण डिकम्पोजर हा पॉईंट पाहिलेला आहे. म्हणजे जी काही डेड बॉडी आहे ती सुद्धा डिकम्पोज होणार आहे आणि डिकम्पोज करण्याचं काम हे डिकम्पोजर्स करणार आहेत. आणि डिकम्पोजर्समध्ये नंबर ऑफ टाईप्सचे बॅक्टेरिया येतात. हे बॅक्टेरिया काय करतात की ह्या ज्या डेड बॉडीज आहेत त्यांच्यावरती ते डिपेंड राहत असतात. त्यामुळं ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक साल्ट्स तयार होतात आणि याच ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक साल्टचा वापर करून फायटोप्लॅन्क्टॉन्स हे फूड तयार करत असतात. म्हणजे फूड चेनमध्ये आपण पाहिलं इकोसिस्टीममध्ये ज्या काही ट्रॉपिक लेवल्स आहेत, ह्या प्रत्येक ट्रॉपिक लेवलवरती दुसरी ट्रॉपिक लेवल काय असते, डिपेंड असते. म्हणजे फायटोप्लॅन्क्टॉननी फूड जर केलं तर झू प्लॅन्क्टॉन जिवंत राहतील. झू प्लॅन्क्टॉन जर असतील तर ते झू प्लॅन्क्टॉनमुळं फिशची संख्या मर्यादित राहील. फिश जर असतील तरच स्नेक्सला खायला मिळेल आणि स्नेक्समुळं डेड बॉडीपासूनच डिकम्पोजर्स ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक साल्ट्स हे तयार करू शकतील आणि याच्याच मदतीनं फायटोप्लॅन्क्टॉन्स हे फूड तयार करतील. हे झालं फूड चेन इन अ पॉन्ड इकोसिस्टीम. त्याच्यानंतर दुसरं एक्झाम्पल आहे ग्रेझिंग फूड चेन. म्हणजे ज्याला आपण म्हणतो चारा खाणारे जे काही सिस्टीम आहे इकोसिस्टीम, की जी टेरेस्ट्रियल इकोसिस्टीम असं म्हटलं जातं याला, की ज्याच्यामध्ये पहा की या फूड चेनमध्ये नेमकं कोण कोणावरती डिपेंड आहे. तर ग्रेझिंग फूड चेनमध्ये प्रोड्युसर हे ग्रीन प्लांट्स आहेत. ग्रीन प्लांटला खाणारे हर्बिओर्स आहेत. हर्बिओरला खाणारे प्रायमरी कंझ्युमर, सेकंडरी कंझ्युमर. आता या प्रायमरी आणि सेकंडरी कंझ्युमरमध्ये येतं कोण ते पहा. फॉर एक्झाम्पल ग्रीन प्लांट. ग्रीन प्लांटला खाणारे ग्रेझिंगमध्ये म्हणजे चारा खाणारे याच्यामध्ये गोट येणार. आता जे काही नॉन व्हेजिटेरियन लोक आहेत हे गोटला खातात. म्हणजे यांना इटन करणारे किंवा ईट करणारे जे आहेत ते कोणाला, मॅन आला. मॅनवरती डिपेंड असणारा हा लायन आला. लायन जेव्हा डेड होईल तेव्हा त्याच्यात डेड बॉडीज तयार होईल. डेड बॉडी डिकम्पोज करण्याचं काम डिकम्पोजरनी केलं आणि या डिकम्पोजिशन प्रोसेसमध्ये ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड तयार झाले किंवा साल्ट्स तयार झाले आणि ज्याचा वापर परत कोण करणार आहे, हे सॉईलमध्ये मिक्स होणार आणि याचा वापर कोण करणार, ग्रीन प्लांट्स. म्हणजे इथं आपल्याला एक मुद्दा लक्षात येतो की या फूड चेनमध्ये प्रोड्युसर, हर्बिओर्स आणि कार्निओर्स हे काय आहेत, कॉमन आहेत. फक्त कोणत्या ठिकाणी राहतात ज्याला आपण म्हणतो हॅबिटॅट असं म्हणतो, की राहण्याची जागा किंवा इकोसिस्टीमचा कोणता टाईप आहे याच्यावरती डिपेंड राहतं की ट्रॉपिक लेवलमध्ये एक्झाम्पल हे काय येणार आहेत, वेगवेगळे येणार आहेत. हे झाले एक्झाम्पल ग्रेझिंग फूड चेन. त्याच्यानंतर ग्रेझिंगमध्ये अनेक प्रकार येतात की ज्याच्यामध्ये ग्रासवरती डिपेंड असणारे ग्रासहॉपर आहे. ग्रासहॉपरला खाणारा लिझार्ड आहे आणि लिझार्डला खाणारा हॉकसुद्धा आहे. तशाच पद्धतीनं ग्रासवरती डिपेंड माऊस असतो. माऊसला खाणारा स्नेक आहे आणि स्नेकवरती डिपेंड हा हॉक असतो. तशाच पद्धतीनं फायटोप्लॅन्क्टॉन, झू प्लॅन्क्टॉन, फिश, स्नेक अशा कोणत्याही पद्धतीची आपण इकोसिस्टीम तयार करू शकतो किंवा फूड चेनसुद्धा सांगू शकतो. त्याच्यानंतर या ग्रेझिंग फूड चेन जी आता आपण पाहिली ह्याचे दोन प्रकार पडतात. की पहिला जो प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं प्रेडेटर फूड चेन आणि दुसरा जो प्रकार आहे ज्याला म्हटलं जातं पॅरासिटिक फूड चेन. तर पहा, प्रेडेटर फूड चेन म्हणजे नेमकं काय, तर या प्रेडेटर फूड चेनमध्ये दोन ऑर्गॅनिझम असतात. पहिला जो असतो तो प्रे असतो आणि दुसरा जो असतो ज्याला म्हटलं जातं प्रिडेटर. तर पहा, प्रे कुणाला म्हणायचं आणि प्रिडेटर कुणाला म्हणायचं. द ॲनिमल विच इटन इज कॉल्ड ॲज अ प्रे. म्हणजे जो खाल्ला जाणारा आहे त्याला म्हटलं जातं प्रे. किंवा जो फूड आहे कुणाचं तरी एका लिव्हिंग ऑर्गॅनिझमचं फूड आहे ज्याला म्हटलं जातं प्रे. प्रे म्हणजे भक्ष. आणि द ॲनिमल विच इट्स कॉल्ड ॲज अ प्रिडेटर. जो प्रेला खातो याला म्हटलं जातं प्रिडेटर. म्हणजे याला भक्ष म्हटलं जातं, याला भक्षक म्हटलं जातं. म्हणजेच या ग्रेझिंग फूड चेनमध्ये जे काही डिवायडेशन झालं की ज्याच्यामध्ये प्रिडेटर फूड चेनमध्ये दोन लिव्हिंग ऑर्गॅनिझम की ज्याच्यामध्ये प्रे आणि प्रिडेटर. त्याच्यानंतर दुसरा जो प्रकार आहे तो पॅरासिटिक फूड चेन. आता या पॅरासिटिक फूड चेनमध्ये म्हणजे ॲक्च्युली जी ग्रेझिंग फूड चेन आहे ही इन्फेक्ट करण्याचं काम हे पॅरासाईट करत असतात. मग पॅरासाईट मे बी बॅक्टेरिया असू शकतो, कोणताही असू शकतो. तर ही जी पॅरासिटिक फूड चेन आहे याच्यामध्येही जसं आपण पाहिलं की पॉन्ड इकोसिस्टीममधली किंवा ग्रेझिंग फूड चेन आहे तशाच पद्धतीनं ही फूड चेन आहे. याच्यामध्येही ऑटोट्रॉप्स म्हणून ग्रीन प्लांट्स आहेत. ग्रीन प्लांटवरती डिपेंड असणारे हर्बिओर्स ज्याला माऊस असं म्हटलं जातं. हर्बिओरवरती डिपेंड असणारा हा कार्निओर्स असतो. मग या कार्निओर्समध्ये जे येतात त्याला
कंझ्युमर्स असं म्हटलं जातं. माऊसवरती डिपेंड असणारा स्नेक किंवा माऊस हे फूड असणारा स्नेक, स्नेकवरती डिपेंड असणारा हॉक आणि यांच्यामुळे डेड बॉडीज तयार होणार. परत तोच कॉमन पाथ येतो की डिकम्पोजर्स असणार आहेत आणि डिकम्पोजर्समुळे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक साल्ट्स तयार होणार. याचा वापर करून ग्रीन प्लांट्स हे फूड तयार करणार आहेत. म्हणजे इथं पॅरासिटिक फूड चेन आणि त्याच्यानंतर प्रेडेटर फूड चेन ह्या ग्रेझिंग फूड चेनच्या 2 काय आहेत, पार्ट आहेत. त्याच्यानंतर लास्ट फूड चेन आहे डेट्रायटस फूड चेन. डेट्रायटस याचा अर्थ होतो डेड आणि डिकेइंग फूड. आता याच्यामध्ये नेमकं काय होतं पहा. ऑर्गॅनिझम फीड ऑन डेड बॉडीज. जे ऑर्गॅनिझम डेड बॉडीजवरती डिपेंड असतात यांना म्हटलं जातं डेट्रायटस. की याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल अल्गी, बॅक्टेरिया, प्रोटोझोन्स, इन्सेक्ट्स किंवा मिलिपिड्स, सेंटिपिडी, क्रस्टेसियन्स, ॲनिलिडा, वर्म, निमॅटोड्स, त्याच्यानंतर डक इतके ॲनिमल येतात. आता हे काय करतात, इंजेस्ट अँड डायजेस्ट डेड ऑर्गॅनिक मॅटर. म्हणजेच या इकोसिस्टीममधला जो लिव्हिंग ऑर्गॅनिझम डेड होतो यांना खाऊन टाकण्याचं काम हे डेट्रायटस फूड चेनमधले जे ॲनिमल ज्यांना म्हटलं जातं डेट्रिओरस असं म्हटलं जातं, हे यांना इंजेस्ट करतात म्हणजे घेतात, परत त्यांना डायजेस्ट करतात आणि सम अमाऊंट ऑफ. आता डायजेस्ट केल्यानंतर जे काही डायजेस्ट झालेलं मटेरियल आहे या डायजेस्ट झालेल्या मटेरियलमध्ये काही अमाऊंटमध्ये एनर्जी ही त्यांच्याकडे जाते. म्हणजेच सम अमाऊंट ऑफ एनर्जी ट्रॅप्ड, काही एनर्जी त्यांच्या बॉडीमध्ये गेली. आता जेव्हा हे डेट्रिओर्स डेड होतात तेव्हा त्यांचे जे काही डेड ऑर्गॅनिक मॅटर आहे यांच्यामध्ये काय होतं, एक्सक्रीटेड इन द फॉर्म ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड. म्हणजेच त्यांच्या बॉडीमधून जे काही डिकम्पोज झालेलं जे काही मटेरियल आहे ते ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या फॉर्ममध्ये येतं, ज्याला आपण काय म्हणतो, साल्ट असं म्हणतो. हे परत सॉईलमध्ये मिक्स होतं आणि सॉईलमध्ये मिक्स झाल्यानंतर परत याचं कन्व्हर्जन्स कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये होत असतं. म्हणजेच या डेट्रायटस फूड चेनमध्ये काय सांगितलेलं आहे, डेड ऑर्गॅनिक मटेरियल्स यांना खाण्याचं काम डेट्रिओरस करत असतात आणि जेव्हा हे खातात म्हणजे त्यांच्याकडे एनर्जी येते तेव्हा त्याचं कन्व्हर्जन कार्बन डायऑक्साईड आणि वॉटरमध्ये होतं आणि याच इनऑर्गॅनिक कंपाऊंडच्या मदतीनं जे प्लांट्स आहेत किंवा जे ऑटोट्रॉप्स आहेत हे फूड तयार करण्याचं काम करतात. म्हणजे इथं आपण फूड चेनमध्ये एक ॲनिमल दुसऱ्या ॲनिमलवरती कसा डिपेंड असतो फूडसाठी हे पाहिलं. नंबर ऑफ टाईप्सच्या फूड चेन पाहिलेले आहेत. म्हणजे राईट ए शॉर्ट नोट ऑन फूड चेन असा क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो की ज्याच्यामध्ये पॉन्ड इकोसिस्टीम किंवा ग्रेझिंग फूड चेन किंवा प्रिडेटर, पॅरासिटिक फूड चेन किंवा डेट्रायटस फूड चेन असे सगळे पॉईंट आपल्याला याच्यावरती लिहावे लागणार आहेत. तसा पॉईंट सोपा आहे आणि या पॉईंटच्या नोट्स ऑलरेडी मी तुम्हाला PDF पाठवलेला आहे, त्यामुळे तुम्ही तयारी करू शकता. नेक्स्ट लेक्चरला आपण फूड वेब आणि त्याच्यानंतर पुढचा पॉईंट इकॉलॉजिकल पिरॅमिड्स हा पॉईंट पाहूया.